हॅलो, अभिनेत्री दीप्ती सोनवणे, अभिनेता आशुतोष वाडेकर, अभिनेता सागर पवार, अभिनेत्री गौरी कुलकर्णी, अभिनेते आदर्श गायकवाड, हास्य सम्राट विनोद सम्राट बाळासाहेब निकाळजे, विनोद सम्राट संजय जी मगर, हेमाजी कोरभरी, चैत्राली माजगावकर, यश पालनकर या कार्यक्रमाचे होस्ट, या सर्वांना एकत्र गुंफणारे या हास्य मालिकेचे दिग्दर्शक चेतनजी चावडा आणि या संपूर्ण मध्ये प्रमुख आकर्षण असणारे महाराष्ट्राचे महानायक मकरंदजी अनासपुरे. मी दिग्दर्शक चेतन चावडा यांना विनंती करतो आपण या ठिकाणी विराजमान व्हायचे. सिद्धेश्वर झाडबुके आपल्याला विनंती आपण या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे. इकडे 2 वर्षाच्या कोरोनाच्या कठीण काळानंतर आणि कोरोनाच्या कठीण काळामध्ये संपूर्ण सांस्कृतिक क्षेत्र आणि कला क्षेत्र ठप्प असताना जे सगळे नागरिक आपापल्या घरामध्ये लॉकडाऊनमध्ये बंद होते, मनोरंजनाची साधनं फार कमी होती, त्या कोरोनाची रिफ्रेशमेंट, त्या कोरोनाच्या कठीण काळातून बाहेर पडत एक ताजं टवटवीत कोरोनामध्ये लॉकडाऊनमध्ये थकलेल्या, दमलेल्या, शिंदलेल्या मनाला खळखळून आठवण्याकरता, ताजं आणि टवटवीत करण्याकरता दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर हास्याचा घुमासदार फराळ घेऊन पिंगपॉंग चॅनल आपल्यापर्यंत हा कॉमेडीचा किंगकॉंग घेऊन आलेला आहे आणि हे सर्व कलाकार आज या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित आहेत. तर मी तुमच्यामध्ये आणि मान्यवरांमध्ये शाब्दिक अंतर न ठेवता थेट दिग्दर्शक चेतन चावडा या मालिकेबद्दल होतील. मकरंद सर शेवट बोलतील. दिग्दर्शक, निर्माते आणि मग मकरंद सर बोलतील. धन्यवाद. नमस्कार. हॅलो नमस्कार. खरं तर पिंगपॉंगच्या आणि जीवन जाधव सरांचे मी खूप खूप आभार मानेन सगळ्यात आधी. कारण का एक छोटासा प्रोजेक्ट होता जो सरांकडे प्रेझेंट केला होता आणि त्यांनी त्याला मान्यता दिली आणि त्यानंतर तो एवढ्या मोठ्या स्वरूपात आज लोकांच्या समोर येतोय. तर सरांनी तो विश्वास आमच्यावर दाखवला, आमच्या टीमवर दाखवला. त्यासाठी सगळ्यात आधी सरांचे खूप खूप आभार. आणि म्हटलं जातं की मुंबईतले कलाकार तिथले काम करतात आणि मोठे होतात किंवा काय, पण यातनं हे पण करायचं होतं की पुण्यात पण खूप मोठे मोठे कलाकार आहेत, खूप टॅलेंटेड आहेत, ते पुण्यात आहेत आणि आपण पुण्यामध्ये काहीतरी एक चांगला मोठा प्लॅटफॉर्म सुरू करू शकतो आणि इकडनं पण अख्ख्या महाराष्ट्राला हसवू शकतो. हा एक छोटासा विचार होता जो आज इथपर्यंत पोहोचलाय. तर खरं तर चॅनलचे आणि सगळ्या कलाकारांची आणि ज्या लोकांनी मला साथ दिली, सगळे टीम आहे, सगळे कलाकार आहेत त्यांनी, तर त्या सगळ्यांचे पण खूप खूप आभार. पिंगपॉंग एंटरटेनमेंट वेगवेगळ्या विषयांवरती वेब सिरीज बनवत असताना चेतन चावडा आणि टीमने सांगितलं जीवन सरांना की थोडंसं OTT वरती एक हास्य कल्लोळ, हास्य धमाका झाला पाहिजे आणि मग सगळी पुण्यातील मंडळी कलाकार एकत्र येऊन हा जबरदस्त कार्यक्रम कॉमेडीचा किंगकॉंग आपल्या सर्वांपर्यंत आम्ही घेऊन आलेलो आहोत. तर पिंगपॉंग काय आहे आणि पिंगपॉंग एंटरटेनमेंटच्या माध्यमातून मनोरंजनाची जी अस्खलित मालिका आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे आणि या कॉमेडीच्या किंगकॉंगचे निर्माते युवा उद्योजक जीवन जाधव यांच्याकडे आपण बोलूया. सर. नमस्कार. मी जीवन जाधव, व्यावसायिक मी बिल्डर आहे. म्हणजे माझे जवळजवळ मुंबईमध्ये, पुण्यामध्ये आणि सातारा भागामध्ये वेगवेगळे प्रोजेक्ट चालू. सातारा, पुणे आणि मुंबई या 3 ठिकाणी माझे कन्स्ट्रक्शनच्या साईट चालू आहेत. पण गेले 5-6 वर्ष मी फिल्म इंडस्ट्रीमध्ये थोडं काम करत होतो. म्हणजे पहिला पिक्चर मी मिथून नावाचा काढला, तर त्याच्यामध्ये आम्ही एक 3-4 जण प्रोड्युसर लोक होतो आणि रिलीज केल्यानंतर आम्हाला जसं यश पाहिजे होतं तसं घोघोळीत यश मिळालं नाही. पण लोकांपर्यंत आम्ही पोहोचलो आणि
त्याच्यामध्ये एक चांगली गोष्ट झाली की तो मूवी आम्ही एका कंपनीला विकला. त्यावेळेला मी बोलतो की थोडीशी आमची पद्धत म्हणजे प्रोड्युसर लोकांची पद्धत चुकते. त्याच्यामध्ये पैसे 100% मिळतील आणि लोकांना कामं पण मिळतील. त्यावेळेला आम्हाला चांगले पैसे आले, भरपूर चांगली रिकव्हरी झाली. आणि त्यानंतर मग नवीन दुसरा एक पिक्चर मी घेतला रिलीज करायला. मग दुसरा बलोच नावाचा आम्ही एक पिक्चर अनाऊन्स केला. त्याचं जवळजवळ 50-60% शूटिंग पण झाले. कोविडमुळं आम्हाला तो पिक्चर कंप्लीट करता आला नाही. आणि मोठा कॅनव्हास आहे म्हणजे बलोच हा पानिपत युद्धानंतर काय झालं त्याच्यावरती एक मोठा पिक्चर आम्ही बिग बजेटचा पिक्चर मराठीमधला केला, प्रवीण तळे सरांना. त्यानंतर लॉकडाऊन लागलं. लॉकडाऊन लागल्यानंतर माझ्या डोक्यामध्ये थोडंसं डिस्ट्रीब्युशनचं होतंच की बाबा डिस्ट्रीब्युशनमध्ये थोडंसं ह्याच्यामध्ये आपलं जर नॉलेज असेल तर आपण काहीतरी करू शकतो. आणि लॉकडाऊन चालू असताना माझ्या लक्षात यायला लागलं की आपण माझी ऑलरेडी डिजिटल आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटची टीम होती रिअल इस्टेटमध्ये असल्यामुळं. तर मी अचानक असं विचारलं, हॉटस्टार, ॲमेझॉन, नेटफ्लिक्स असे बरेचसे चॅनल बघत होतो. माझ्या टीमला विचारलं की आपण हे बनवू शकतो का, ॲप्लिकेशन बनवू शकतो का. तर ते बोलले बनवू शकतो पण सर त्याच्यामध्ये खूप खर्च आहे आणि तो खर्च आपण जर केला वेळेत जर आपण केला किंवा जगभरात पोचायचं असेल तर त्या हिशोबाने आपल्याला ॲप्लिकेशन तेवढ्या ताकदीचं बनवलं पाहिजे, तेवढे क्वालिटी सर्व्हर घेतले पाहिजे, खूप काय गोष्टी आणि भरपूर लोक आपल्याला डेव्हलपर टीम डेव्हलप करायला लागेल. याच्यामध्ये तुम्हाला कंटेंट मिळतील बोलले पण तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये बऱ्याचशा गोष्टी समजणार नाही. तर ते हे करूया आपण बोलले चांगली लोकं म्हणलं ओके काय अडचण नाही. आम्ही चांगली लोकं अपॉइंट केली. चांगली लोकं अपॉइंट केल्यानंतर आम्हाला रिझल्ट यायला लागले. त्याच्यामध्ये सुरुवातीला अडचणी खूप होत होत्या म्हणजे स्ट्रीमिंग होत होतं, काही वेळेला दिसतच नव्हतं, काही वेळेला सर्व्हर ब्लॉक व्हायचे, असं बरंच. कारण शेवटी एक ॲप म्हणजे एक मोठा विषय आहे. ॲप्लिकेशन जसं लोक जसं समजतात मोबाईलमध्ये एक छोटंसं ॲप आहे पण त्याची व्हॅल्युएशन खूप आहे. ज्यावेळेला मी ॲक्च्युली वर्किंगला सुरुवात केली त्यावेळेला मला लक्षात आलं की ॲप्लिकेशन महत्त्वाचं पार्ट आहे. आणि नकरत सरांसारखे असतील दिग्गज लोक मग हळूहळू लोकांपर्यंत आपण पोहोचलो. तसा मकरंद सरांचा मी फॅन आहे बरं का. म्हणजे मकरंद सर तुम्हाला माहिती आहे हो मी मराठी पिक्चरमध्ये जर पूर्वीची लोक लक्ष्मणकांत बेर्डे असतील, दादा खोडके असतील किंवा अशोक सराफ असतील त्याच्यानंतर जर आम्हाला म्हणजे मराठीला जी ताकद आली ती मकरंद सरांमुळे आली. आणि तुम्ही लोक आहात म्हणून आम्ही या लेवलला डेअरिंग केलेलं आहे हे पण माहिती असावं. तर सुरुवात झाल्यानंतर हळूहळू आम्ही पोचायला लागलो, बऱ्याचशा महाराष्ट्रामध्ये पोचायला लागलो. सुरुवातीला मी 4 वेबसिरीज केल्या, काही शॉर्ट फिल्म आपण बाहेरून विकत घेतल्या, काही मूवी विकत घेतल्या, काही साऊथच्या मूवी घेतल्या, काही हॉलिवूडच्या मूवी विकत घेतल्या. आणि हळूहळू आम्ही सुरुवात झाली. मला 1 वर्षामध्ये असं वाटलं नव्हतं की मी एका चांगल्या लेवलला पोहोचू शकतो. आज माझे युजर्स 1,20,000पेक्षा जास्त आहेत आज युजर. आणि रेग्युलरमध्ये लोक यूज करतात. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची, हे ॲप्लिकेशन नुसतं महाराष्ट्रात किंवा नुसतं इंडियामध्ये चालत नाही तर जगभरामध्ये 177 देशांमध्ये लाईव्ह आहे ॲप्लिकेशन. महत्त्वाची गोष्ट काय, आज आपलं अँड्रॉइड झालेलं आहे ॲप्लिकेशनमध्ये, पुन्हा iOS झालेलं आहे. माझी वेबसाईट आहे, थोड्या दिवसामध्ये माझी फायर स्टिक पण येईल. म्हणजे आपण टी व्हीला पण आपण हा चॅनल रिलीज करू शकतो. तर एकदम सुंदर चाललेलं आहे. तर असंच फक्त सगळ्यांनी जर प्रेम दिलं तर हा चॅनल खूप मोठा होईल. ह्या चॅनलमध्ये खूप पैसे मला मिळावेत ही अपेक्षा नाही आहे पण मराठी कलाकार असतील ज्या लोकांना बरेचसे प्लॅटफॉर्म मिळत नाही. बरंचसं आता चेतन सर आम्ही सगळेजण बसतो डिरेक्टर लोक, बऱ्याचशा लोकांना संधी मिळत नाही. या माध्यमातून खूप लोकांना चांगली संधी मिळते. आत्ता खूप लोकांना कामं दिलेली आहेत आणि जवळजवळ आत्ता 10-12 वेबसिरीज माझ्या अशा शूटिंग वगैरे चालू आहे. आत्ता रिसेंटली एक मोठी माझी एक मूवी येते आत्ता, चल दंगल समजून घेऊ. विक्रम गोखलेंनी डिरेक्ट केलेली, माधव आब्रेकर आहे, रेशम टिकलीस आहे, पुन्हा खूप कलाकार आहेत, मराठी कलाकार आहेत. बरीचशी लोक मला बोलतात की हा हिंदी चॅनल आहे आणि तुम्ही सगळे मराठीतच चालला. तर माझं पहिली एक गोष्ट आहे की माझ्या मराठी बांधवांना कुठं ना कुठं तरी मला काम मिळालं पाहिजे. हिंदीतली लोक आहेतच की मी त्या लोकांना संधी देणारच आहे. तिथे लोक
देतोयच आम्ही, पण पहिली प्रायोरिटी माझी मराठी बांधवांना असेल, मराठी कलाकारांना असेल, त्याच्यामध्ये खूप लोकांना आता काम मिळतं आहे आणि मी खूप हॅपी आहे की या लोकांना काम मिळाल्यानंतर या लोकांना ही लोकं पण काही ना काहीतरी करिअर करत आहेत. आणि आत्ता रिसेंटली आम्ही जो कॉमेडी शो काढला की म्हणजे ही सगळी कल्पना तशी चेतन चावडांची की आपण असा एक कॉमेडी शो करूया. तर मी ट्रायल बेसिसवरती ॲक्च्युली मी चेतन सरांचं असं बघितलं होतं, पण कसं काम करतात किंवा काय हे काय मला त्याचा अंदाज नव्हता. पण मी ट्रायल बेसिसवरती त्यांना म्हटलं चला एक आपण बनवूया एक 15-16 एपिसोड बनवूया, काय अडचण नाही, मला प्रॉब्लेम नाही, तुम्ही बनवा. मला वाटतं की त्यांच्यावरती एवढा ट्रस्ट टाकला की ते 2-4 वेळा अगोदर आले होते, जवळच्या रिलेशनमधनं आले होते आणि मी त्यांना सांगितलं की तुम्ही करा, काम चालू करा. म्हणजे इव्हन मी एकदाही त्यांच्या प्लॅटफॉर्मच्या तिथं गेलो नाही की बाबा कसं चाललंय शूटिंग, काय चाललंय, एक ट्रस्ट ठेवला आणि त्या ट्रस्टवरती त्यांनी खूप सुंदर काम केलेलं आहे. मी सगळे एपिसोड बघितले आणि खूप बरं वाटलं की एवढं जर काम करत असतील चांगलं तर त्यांना फ्री हँड द्यावी. तर मी आज डिक्लेअर करतो की त्यांना वाटेल तेवढे त्यांनी एपिसोड बनवावे, त्यांना वाटेल तेवढे त्यांना एपिसोड बनवावे. मी त्यांच्या पाठीशी 100% उभा आहे. थँक्यू. जीवन जाधव सर आपल्यासारख्या निर्मात्यांनी असा विश्वास दिग्दर्शकावरती आणि कलाकारावरती टाकणे फार क्वचित घडत असतं आणि तुम्ही दिलेलं हे प्रोत्साहन फार मोलाचं आहे आणि तुमच्या इच्छेनुसार तुम्ही दिलेला फ्रीडम आहे. जेवढे जास्तीत जास्त एपिसोड बनवता येतील तेवढे आम्ही सर्वजण चेतन दिग्दर्शकांच्या माध्यमातून बनवणार आहोत. आजच्या किंगकॉंग एंटरटेनमेंटच्या कॉमेडीचा किंगकॉंग या दिवाळीच्या शुभ मुहूर्तावरती आपण सुरू करणार आहोत. या निमित्तानं उपस्थित मकरंदजी अनासपुरे, हास्य सम्राट पासून हुबाईहू पासून अनेक दिग्गज हास्य मालिकांना ते गेस्ट ऑफ ऑनर राहिलेले आहेत आणि ते आपल्याही किंगकॉंग मध्ये कॉमेडीच्या किंगकॉंग मध्ये असणार आहेत. तर त्यांच्या येण्याने आमचा अजून आत्मविश्वास वाढलेला आहे सर्व कलाकारांचा. तर थेट बोलूयात मकरंद सरांकडे. राम राम सगळ्यांना. मुळात आज मुद्दाम ह्या कार्यक्रमाला येण्याचे 2-3 कारणं आहेत. गेल्या 2 वर्षामध्ये कलावंतांचे फार हाल झाले. नाट्यगृह बंद, चित्रपटगृह बंद, त्यामुळे आणि मनोरंजन ही सगळ्यात शेवटची गरज असल्यामुळे तसं त्याच्याकडे फारसं लक्ष दिलं गेलं नाही त्या आमच्या सगळ्या वर्गाकडे. त्यामुळे 2 वर्षात बरीच मंडळी हा व्यवसाय सोडून विविध व्यवसायाकडे वळताना दिसली. काही जण भाजी विकताना दिसले. बऱ्याच बातम्या, आमचे चंद्रशेखर भांगे बसलेले, भांगेंमुळे बऱ्याच बातम्या मिळाल्या. तर मला असं वाटतं की नव्याने आता पुन्हा उभं राहायचं असेल तर हा 2 वर्षाचा कालखंड आपल्या आयुष्यातून विसरून जाणं ह्याच्या पलीकडे दुसरा पर्याय नाही. दुसरं, आज जाधवांनी एक फार चांगली गोष्ट केली की ते म्हणाले की माझ्या मराठी कार्यक्रमांच्या मागे मी पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे. आणि खरं तर सूत्र हेच आहे की निर्मात्यांनी खूप चांगल्या पद्धतीने उभं राहावं आणि कलावंतांनी त्यांना आपल्या परीने सारं काही मिळवून द्यावं, आपल्या मेहनतीने, आपल्या श्रमाने. दुसरं असं, ह्या कार्यक्रमाच्या मुद्दाम ह्या पत्रकार परिषदेला येण्याचं कारण असं की ही सर्व मित्रमंडळी अत्यंत जुनी आहेत माझी. विनोद खेडेकर असेल, सिद्धेश्वर झाडपुके असेल, चेतन चावडा असेल, ह्या मंडळींशी कैक वर्षांपासूनचा स्नेह आहे. दुसरं असं की फक्त पुण्यातच राहिल्यामुळे त्यांच्या शक्यता खूप कमी झाल्या तशा. म्हणजे मी त्यांना बऱ्याच वेळा म्हणलेलंही आहे की तुम्ही मुंबईला या, तुमचं खूप चांगलं काही करिअर होऊ शकतं, कारकीर्द होऊ शकते. पण आपल्या आपल्या गरजांनुसार, आपल्या आपल्या अडचणींनुसार माणूस राहण्याचं ठरवतं, तसं काहीसं झालंय. पण त्यामुळे एक की पुण्याचं नाट्यक्षेत्र आणि पुण्याची कलावंत मंडळी ही
फार उत्तम पद्धतीनं प्रेक्षकांचं मनोरंजन करते हे आपण गेली कित्येक वर्ष पाहत आलो आहोत. दुसरं मोठ्या चॅनेलवर हास्य जत्रासारखा कार्यक्रम असेल किंवा कॉमेडीची बुलेट ट्रेन असेल किंवा त्याच्या अगोदर आम्ही झीसाठी पण मी बऱ्याच ठिकाणी काम केले जज म्हणून. नवीन नवीन मंडळी येतात, त्यांच्या विनोदांना दाद मिळते, त्यांचं करिअर मोहरून निघतं, खूप चांगल्या पद्धतीनं पुढं ते येतात. तर ही शक्यता ह्या प्लॅटफॉर्ममधनं फार मला वाटू लागलेली आहे की खूप चांगले कलावंत या प्लॅटफॉर्ममुळे आपल्या समोर येतील आणि पुढे आघाडीचे कलावंतही होतील याची मला निश्चितपणे खात्री आहे. दुसरं असं की मी या निमित्ताने माझ्या मित्राला चेतनला एकच गोष्ट सुचवू इच्छेन की कार्यक्रमाचा दर्जा हा आपल्या हातात असतो. जितका आपण कार्यक्रम दर्जेदार ठेवू तितकाच रसिकाश्रय जास्त लाभतो, हे त्यातलं साधं गणित आहे. आपण बऱ्याचदा पाहतो की काही कार्यक्रम गाजतात पण पुढे पुढे त्याचा दर्जा घसरत गेला की त्यावर टीका पण तेवढ्याच जोरात होते. त्यामुळे दर्जा टिकवणं ही तुम्हा सर्व कलावंत मंडळींची जबाबदारी आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने काम करणं ही पण महत्त्वाची गरज आहे. दुसरं मला नेहमी असं वाटतं, आता तुमचे हे महिन्याला किती होतात स्किट्स? 3 एपिसोड म्हणजे महिन्याला 30 स्किट. 30 स्किट लिहिणारे किती लेखक आहेत? 6 लेखक आहेत. त्याच्यापेक्षा जास्त वाढवता आले तर बघा, कारण एकच मनुष्य किती विनोदी लिहिणार असा एक प्रश्न असतो आणि एकच मनुष्य विनोदी कलावंत किती विनोद करणार हाही एक प्रश्न असतो. आपण बऱ्याचदा पाहतो की विनोदी सतत काम करणाऱ्या मंडळींचं मग चाकोरीबद्ध होऊन जातं, मग त्यांना वेगळे रोल मिळेनासे होतात. त्या दुष्टचक्रात मीही अडकलो होतो, पण त्यातून मी मार्ग काढून काही वेगळे प्रयोग केले, काही वेगळे सिनेमे पण केले, तर त्याचा फायदा होतो निश्चितपणे. पण विनोद हा सतत करत राहणं ही फार भयंकर अवघड गोष्ट आहे आणि मला विनोदावर माझं प्रेम यासाठी आहे. आता मी गंभीर भूमिका केलेली आहे त्यामुळे मी हे बोलू शकतो. मला नेहमी असं वाटतं की विनोदी कलावंतांना नेहमी पत्रकार प्रश्न विचारतात की एखादा सिरियस रोल कधी करणार, पण गंभीर अभिनेत्याला ते कधीच विचारत नाही एखादी विनोदी भूमिका कधी करणार. तर हे एक माझ्या लक्षात आलेलं गोष्ट आहे इतक्या वर्षाच्या प्रवासामध्ये. तर मला असं वाटतं की गंभीर भूमिका करण्यापेक्षा विनोदी भूमिका करणं हे जास्त अवघड आहे, जास्त चॅलेंजिंग आहे. कारण काय होतं की गंभीर भूमिका तशी फसली तरी त्यावर कोणी काही बोलत नाही, कारण ते गंभीरपणे चाललेलं असतं. पण विनोद फसला तर त्याच्यावर लगेचच रिॲक्शन येते किंवा एखाद्या मित्राने जरी आपल्याला बोलता बोलता जोक सांगितला आणि त्याचा दर्जा बरा नसला तर आपण काय ठोकळ जोक सांगितलाय असं तिथल्या तिथे त्याला समीक्षण करून टाकतो. पण विनोदाच्या बाबतीतलं हे आहे की त्यासाठी दररोज तुम्हाला नाविन्य शोधावं लागतं आणि ते ही मंडळी निश्चितपणे करतील. कारण सिद्धेश्वरला विनोदला मी खूप वर्ष पाहतो आहे की त्यांचं टायमिंग आणि खूप चांगल्या पद्धतीनं दोघांबरोबरही मी काम केलेलं असल्यामुळे मला ते जास्त निश्चितपणे माहिती. सिद्धेश्वरनी तर गल्लीत गोंधळच्या दोन्ही भागांमध्ये काम केलेलं आहे किंवा गोष्ट छोटीमध्ये काम केलेलं आहे. तर मला असं वाटतं की खूप चांगल्या पद्धतीनं काम करणारी ही मंडळी आहे. जाधव साहेबांना फक्त एक विनंती आहे की ह्याला प्रतिसाद जसा वाढत जाईल त्यावेळी फक्त एक करा की तुमचं इकॉनॉमी वाढवत नाही. कारण शेवटी काय होतं की तुम्ही जेवढं छोट्या ह्याच्यामध्ये काम कराल त्याचा दर्जा तेवढाच राहतो, पण जसं तुम्ही बजेट वाढवत न्या तसा त्याचा दर्जा, म्हणजे हे ब्रँडेड शर्ट सारखं असतं. तो 200 रुपयातही मिळतो आणि 2000 मिळतो. तो 2000 का घ्यायचा याचं उत्तर माहीत असलेला निश्चितपणे ह्या गोष्टीचा विचार करतो. आणि ही मंडळी जर चांगलं काम करत असेल तर यांचंही मानधन हळूहळू ग्रॅज्युअली थोडं वाढवा. मी असं नाही म्हणणार की त्यांना खूप जास्त द्या, कारण त्यामुळेही गडबड होते, पण तरी सुद्धा आपण थोडंसं मानधन वाढवून देणं ही पण तेवढीच गरज असते. गेल्या 2 वर्षामध्ये कलावंत मंडळींचे हाल खूप झाले, त्यांच्या इकॉनॉमीमध्ये प्रचंड फरक पडलेला आहे. बरीच तरुण मंडळी ज्यांनी कर्ज वगैरे घेतले असतील नवीन घरांसाठी गाड्यांसाठी ते बिचारे आता अडकलेले आहेत. तर ह्या सगळ्यांना मार्ग मिळण्यासाठी पिंगपॉंग सारखे OTT चॅनेल जास्तीत जास्त येणं ही आपली मराठीची गरज आहे. मला असं वाटतं मराठी गेल्या 2 वर्षात नेटफ्लिक्सवर किंवा ॲमेझॉनवर फार कमी मराठी चित्रपट बघितले गेले. त्यामुळे आता नेटफ्लिक्स सारखं OTT प्लॅटफॉर्म तो मराठीत बघतही नाही, म्हणजे ते
घेणार कधी असा प्रश्न पडतो. एखाद दुसरा सिनेमा घेतला जातो, पण त्या मानाने चित्रपट निर्मितीची संख्या जास्त आहे. दुसरं असं, या निमित्ताने मी पत्रकार बांधवांनाही एक सुचवू इच्छितो, त्यांच्या मार्फत एक निरोप देऊ इच्छितो. बरीच वर्ष मी चित्रपटगृहांविषयी बोलतो आहे की मराठीला हक्काची सिनेमागृह महाराष्ट्रात असणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. जसं दक्षिण भारतीय इंडस्ट्रीमध्ये दक्षिण भारतीय सिनेमाला जास्त प्रेफरन्स आहे, तसा मराठी सिनेमाला महाराष्ट्रात जास्त प्रेफरन्स नाही, हे दुर्दैवाने म्हणावं लागतं. त्याचं फार साधं उदाहरण, आम्ही एक भारतीय नावाचा सिनेमा केला होता, मला आठवतं. सुबोध भावे, मी, जितेंद्र जोशी, बरीच कलावंत मंडळी होती त्यामध्ये. आणि तो सिनेमा 9 ऑगस्टला रिलीज झाला आणि 15 ऑगस्टला सलमान खानचा एक सिनेमा रिलीज झाला आणि आमचे अर्धे थिएटर डायरेक्ट कमी झाले. मग त्यावेळी आम्ही त्याच्यावर आवाज उठवला. मग मनसेसारखा राजकीय पक्ष असेल, शिवसेनेसारखा राजकीय पक्ष असेल, त्यांनी एक भूमिका घेतली, हक्काचं सिनेमागृह मिळालं पाहिजे, असंही झालं. पण सतत आपल्याला ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे की मराठीला हक्काचा सिनेमागृह उपलब्ध होणं गरजेचं आहे. त्यासाठी मी काही सूचनाही केल्या होत्या की मुंबई, पुणे, नाशिक, नवी मुंबई वगळता दिवसा नाटकाची परंपरा नाही आणि महाराष्ट्रभरात नाट्यगृह खूप आहे. मग ज्या दिवशी तिथे नाटक आहे त्या दिवशी सिनेमाचा प्रयोग बंद करता येईल. पण एरवी तिथे मराठी सिनेमा दाखवायला काय हरकत आहे? 40 रुपये, 30 रुपये, 20 रुपये असा जरी तिकीट दर ठेवला आणि निर्मात्याला फक्त 10 रुपये त्यातले दिले प्रत्येक तिकिटामागे, तरी सुद्धा महाराष्ट्राची लोकसंख्या 12.5 कोटी आहे. 1 कोटी लोकांनी जरी सिनेमा बघितला तरी 10 कोटी रुपयाचं कलेक्शन होऊ शकतं आणि हक्काचं सिनेमागृह मिळू शकतं. दुसरं, तालुका प्लेसचे जे एसटी डेपो आहे तिथे पण मला असं वाटतं की मिनीप्लेक्स जर छोटे छोटे 100 कॅपॅसिटीचे केले, कारण गावातनं येणाऱ्या 2च गाड्या असतात, एक सकाळी घेऊन येते आणि एक संध्याकाळी घेऊन जाते. तर ह्या मधल्या वेळेत त्या माणसाचं काम जर लवकर झालं तर तो एसटी स्टँडवरच बसून असतो, तर त्याला आपण 20 रुपयाचा सिनेमा नाही का दाखवू शकणार मराठी? आणि त्यामध्ये डेपोचाही फायदा होईल, सिनेमाचाही फायदा होईल आणि त्या प्रेक्षकाचाही वेळ बरा निघून जाईल असं मला वाटतं. अलीकडे अँड्रॉइड फोन आल्यामुळे ही समस्या थोडी कमी झाली आहे, पण अँड्रॉइडवर काय बघावं याविषयी निश्चित कसलेही सेन्सॉर नसल्यामुळे सिनेमांना मात्र आशय घनता जास्तीत जास्त प्राप्त होतीये. या अलीकडच्या 2 दशकांमध्ये मराठी सिनेमाने आंतरराष्ट्रीय पातळीवर लक्षणीय यश मिळवलेलं आहे, कमी बजेट असताना. म्हणजे एखाद्या हिंदी नाटाचं बजेट जेवढं असतं त्याच्या म्हणजे अगदी त्याच्या 1/4 मध्ये मराठी सिनेमाच होतो अख्खा. तर त्यामुळे कमी पैशामध्ये आशय घनता मराठीने दिलेली आहे, तर त्याकडेही मी लक्ष वेधू इच्छितो. दुसरं असं, या निमित्ताने मी जीवन जाधव साहेबांना मनापासून सदिच्छा, शुभेच्छा देतो. केव्हाही माझी गरज लागली तुमच्या ह्या पिंगपॉंग चॅनेलसाठी तर मी आवर्जून तुम्हाला मदत करायला तयार आहे. फक्त माझे म्हणणं एकच आहे की दर्जा मात्र टिकवून ठेवा, दर्जाच्या बाबतीत कुठेही कॉम्प्रोमाइज न करता. आणि अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतोय की ग्रामीण भागामध्ये असतील खूप कलावंत मंडळी चांगली चांगली आपल्याला दिसत आहेत, त्यांनाही प्लॅटफॉर्म मिळणं ही पण महत्त्वाची गोष्ट ठरणार आहे. जास्तीत जास्त प्लॅटफॉर्म असतील, आता ॲमेझॉन, नेटफ्लिक्सचा प्लॅटफॉर्म सगळ्यांनाच मिळेल याची काहीही शाश्वती नाही. मराठीमध्ये 1-2 अजून OTT प्लॅटफॉर्म येत आहेत, येऊ घातले आहेत. तर ह्याच्या माध्यमातून मराठी प्रेक्षकांनी मराठीचा आस्वाद जरूर घ्यावा, कारण शेवटी काय असतं, आपणच आपल्या माणसांवर प्रेम नाही केलं तर कोण करणार? आता आम्हाला निदान इथे तरी फोटो काढायला 2-4 जण म्हणतील तुमच्याबरोबर फोटो काढायला, पण मी हे तामिळनाडूतून एसटीतून उतरून तुम्हाला कोण विचारणार आहे? मलाच विचारावं लागणार इडली डोसा कुठे मिळतोय. तर निदान माझ्या मातीमध्ये तरी मला तेवढं प्रेम मिळावं अशी कलावंताची स्वाभाविक जी अपेक्षा असते ती या निमित्ताने पूर्ण व्हावी. आणि ज्यांचे खरोखरच आशयघन सिनेमे आहेत, आपण आता पाहतो सुमित्राताईंचा अस्तूसारखा सिनेमा असेल जो आपल्याला चित्रपटगृहात नाही पाहायला मिळाला, पण आपण तो आता जर OTT प्लॅटफॉर्मवर बघितला तर आपल्याला मराठी सिनेमाची आशय घनता, दर्जा लगेचच कळतं. कासवसारखा सिनेमा असेल. मला असं वाटतं या सगळ्या चांगल्या प्रयोगांना मराठी रसिकांनी मनापासून दाद दिली पाहिजे, कारण बऱ्या वाईट सिनेमाचं प्रमाण, बऱ्या वाईट मनोरंजनाचं प्रमाण हे सगळीकडेच असतं. म्हणजे हॉलिवूडमध्ये सगळेच सिनेमे फार ग्रेट होतात असं जर कोणी म्हणत असेल तर त्याला मी हसेन, कारण त्यांच्याकडे टुकार सिनेमे बनतातच, ते सगळीकडेच तसंच असतं.
बरे वाईट सिनेमे सगळीकडे असतात, पण त्या बऱ्या वाईटाच्या गणितामध्ये बऱ्यावर अन्याय होऊ नये एवढी माफक अपेक्षा असते, ती या निमित्ताने पूर्ण व्हावी असं वाटतं. या माझ्या सर्व कलावंत मित्रांना मी मनापासून सदिच्छा शुभेच्छा देतो. या प्लॅटफॉर्मसाठी माझी कधीही तुम्हाला मदत लागली, गरज लागली तर मी आवर्जून येईन, कारण जितकं मराठीसाठी उपलब्ध होईल त्या ठिकाणी मला यायला आवडेल, त्या ठिकाणच्या कलावंतांना दाद द्यायला आवडेल. कारण शेवटी काय असतं की आपल्याला कुठेतरी दाद मिळते म्हणून आपलं एक काहीतरी काय सिद्ध होतं कर्तृत्व, पण म्हणून तो समोरचा ज्याला दाद एवढी नाही मिळालेली आहे, ज्याला एवढा प्लॅटफॉर्म नाही मिळालेला आहे, तो कमी दर्जाचा असतो असं माझं अजिबात म्हणणं नाही. किंबहुना तो माझ्यापेक्षा जास्त श्रेष्ठ असू शकेल यावर मी विश्वास ठेवतो. आणि आमच्या इंडस्ट्रीचं फार साधं गणित साहिर लुधियानवींनी सांगून ठेवलंय, कल और आएंगे नगमों की खिलती कलियां चुनने वाले, मुझसे बेहतर कहने वाले, तुमसे बेहतर सुनने वाले. आपण सगळे एका पलचाच किस्सा असतो. त्यामुळे तो कलावंत जोपर्यंत ऊर्जित अवस्थेत आहे तोपर्यंत त्याच्यावर प्रेम कराच, पण त्याच्यानंतरही शेवटपर्यंत करता आलं तर त्याच्यासारखी आनंदाची गोष्ट नाही. या पॅन्डेमिकमध्ये मी फार पाहिले जे वृद्ध कलावंत आहेत त्यांचे फार हाल झाले. त्या निमित्ताने त्यांना काही जणांनी मदत केलेली पण आहे आता, पण त्यावर आणि तुम्ही पत्रकार मित्रांनी डोळसपणे त्या गोष्टीकडे पाहणं ही पण तेवढीच महत्त्वाची गरज आहे. सगळेच कलावंत खूप धनाढ्य असतात, खूप कमावतात, अशातला काही भाग नसतो. मराठीमध्ये तर तेवढी इकॉनॉमी नाही आहे, निश्चितपणे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मराठीमध्ये फार कमी लोक आहेत ज्यांचं बरं चालतं, कारण त्यांनी खूप काम केलेलं असतं म्हणून. आणि बऱ्याच जणांना टिप्पणी करायला, अरे तू नेहमीच दिसतोस रे सिनेमात, असं करायला सोपं असतं. पण मला असं कोणी म्हणलं तर मी त्यांना म्हणतो की तुमच्या एका सिनेमाचं बजेट मला द्या, मग मी 5 वर्ष दिसणार नाही, कारण मला तेवढं केल्यानंतर तुमच्या एका सिनेमाचं बजेट मिळतं असं मी स्वच्छपणे सांगतो. पण तर त्यामुळे आपल्याला जेव्हा ही इकॉनॉमी वाढवायची असते त्यावेळी आपल्याला दर्जाकडे लक्ष ठेवायचं असतं, दर्जेदार कार्यक्रमाकडे लक्ष ठेवायचं असतं. आणि जीवनराव ते ठेवतील याची मला खात्री आहे. चेतन, अजून नवीन नवीन प्रयोग ह्या OTT प्लॅटफॉर्मवर कर, कारण ह्या 2 वर्षाच्या कालखंडात इतकं डिप्रेशन समाजामध्ये आलेलं आहे, तर तुम्ही हसवणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. कारण ह्याच कलावंतांची आता गरज आहे मला असं वाटतं. म्हणजे त्याचं एक गोष्ट अशी सांगतात की एका राज्यात दंगल झाली आणि मग ते न्यायाधीशांसमोर खटला आला. मग तो एक जण म्हणाला की एक वकील म्हणाला, न्यायाधीश महाराज हा मनुष्य आहे ज्याच्यामुळे दंगल पेटली. तर न्यायाधीश म्हणाले याला 50 फटक्यांची शिक्षा द्या. आणि हा तो दुसरा आहे ज्यांनी दुसरा गट पेटवला, यालाही 50 फटक्याची शिक्षा द्या. आणि तो कोण आहे, कोपऱ्यात उभा आहे नाही, त्याचा काही संबंध, तो कलावंत आहे, मग त्याला 100 फटक्यांची शिक्षा द्या. तर ते वकील म्हणाले त्यांनी काहीच केलं नाही. तर ते म्हणाले तो असताना दंगल झाली हाच त्याचा गुन्हा आहे. समाजात जेव्हा कलावंत असतात, हसवणारे कलावंत असतात, त्यांनी समाजाचं सगळं डिप्रेशन दूर करायचं असतं. आणि राज कपूर म्हणतात तसं शो मस्ट गो ऑन या पद्धतीनं काम करायचं असतं. तर मला असं वाटतं ही कलावंत मंडळी तुम्हाला खळखळून हसवतील, त्यावेळी त्यांना दाद द्या. मलाही संधी मिळाली, जीवनरावांनी दिली, तर मीही हसवायला येईल असं काही नाहीये. आता त्यांनी उल्लेख केला तर मी तेवढंच खुश झालो होतो, तुम्ही पण तर म्हणलं अरे वा इथल्या इथं जुळलं असं मला वाटलं. पण ते थोडंसं लांब दिसतं असो. पण या सर्व मंडळींना मनापासून सदिच्छा शुभेच्छा. आणि मला मुद्दाम इथे आमंत्रित केलं त्याबद्दल मी जीवनजींचे आभार मानतो आणि माझं हे मनोगत थांबवतो. धन्यवाद. प्रेक्षकांना हे जे पिंगपॉंग कॉमेडीचा किंगकॉंग, आपल्याला हे पिंगपॉंग ॲप डाउनलोड करून त्यावरती विनामूल्य हा शो प्रेक्षकांना पाहता येणार आहे. तसेच DOP बबलूजी, तसेच अभिनेते विनोदजी खेडकर, अभिनेते सिद्धेश्वरजी झारबुके आणि ज्यांच्या हस्ते आपण याचं पोस्टरचं अनावरण करणार आहोत, किंगकॉंग कॉमेडीचा किंगकॉंग अभिनेते मकरंदजी अनासपुरे. प्रेक्षकांना हसण्याचा देई आनंद, एक तो जडला छंद, अनासपुरे मकरंद.
टीम मला टीमला एक टीम आहे टीम आहे. बाकी टीम या प्लीज सगळे या कॉमेडीचं आणि मास्क काढा म्हणजे कळतील. किंगकॉंगचे सर्व टीम, बाळासाहेबजी, संजयजी, दीप्ती, गौरी, प्लीज, सागर, सगळ्या टीमला विनंती सर्व आहे. टीम सगळं या. लवकर या. हेमाताई, सगळ्यांची नावं घेण्यात आलं. सॅम, ये. प्रमोद या. हे पुण्यातले सगळे कलाकार आहेत, हे धमाल करतात या शो मध्ये. काही सिनियर आहेत ज्यांनी आम्हाला शिकवलं आणि जे आता बाळाला वर घे ना. या सगळीच सगळी. या थोड्या वाटलं तर पुढे पुढे या. समोर चेतनजी समोर. येस धन्यवाद. या कार्यक्रमाच्या संदर्भात काही आपल्या प्रश्न असतील तर आपण विचारू शकता.